महाराष्ट्र तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। महागाई भत्ता वाढीबाबत हा निर्णय आहे। तर काय आहे सविस्तर उत्तर जाणून घेऊया। त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि मेन व्हिडिओ जर पाहत असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, ऐन आचारसंहिता कालावधीमध्ये महागाई भत्ता वाढ करण्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे। सदरचा वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू करण्यात आल्याने आचारसंहिता नियमाचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होत नाही, कारण कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ ही नियोजित वेळेप्रमाणे मिळत असते। सदर डीए वाढीचा निर्णय हा त्रिपुरा राज्य सरकारने घेतला आहे। त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री माणिक सहाय यांनी सदर महागाई भत्ता वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय घेतला आहे। सदर डीए वाढ ही 1 जानेवारी 2024 पासून डीए फरकासह लागू करण्यात आली आहे। तसेच सदरचा लाभ सेवानिवृत्त पेन्शनधारकासाठी देखील लागू करण्यात आला आहे। 5% डीए वाढ दिनांक 1 जानेवारी 2024 पासून त्रिपुरा राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त पेन्शनधारकांना 5% वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे। यामुळे सदर राज्यातील राज्य सरकारी सेवानिवृत्त पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता 25% इतका झालेला आहे। या निर्णयामुळे त्रिपुरा राज्य सरकारला दरवर्षी 500 कोटी रुपयाची अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे। सदर निर्णयाचा फायदा त्रिपुरा राज्यातील 80,000 पेन्शनधारक तर 1 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे। केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2024 पासून डीए वाढ लागू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने आचारसंहितामुळे थांबवला आहे। तर त्रिपुरा राज्य सरकारने आचारसंहिता कालावधीमध्ये देखील डीए वाढीचा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिलेला आहे। ही सविस्तर वृत्त आहे मित्र। तुम्हाला काय वाटते, महाराष्ट्रातील महागाई भत्ता वाढीचा निर्णय होऊ शकतो का आचारसंहितामध्ये, की आचारसंहिता झाल्यावरचा निर्णय होणार? तुम्ही आपले मत कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।